मित्रांनो नमस्कार. आजच्या व्हिडिओतून मला मायबोलीचे सामर्थ्य आपल्यासमोर वर्णन करायचे आहे. मित्रांनो, मूल जेव्हा जन्माला येतं तेव्हा ती कुठलीही भाषा शिकलेलं नसतं. मात्र अगदी पहिल्यांदाच त्याच्या ज्या गोष्टी चालत असतात त्या म्हणजे त्याच्या जन्मदात्या आईसोबत. त्यामुळेच त्याच्या आईची जी मातृभाषा असते तीच त्या बालकाची देखील मायबोली ठरत असते. अशा रीतीने आपल्या जन्मापासूनच मराठी भाषा ही आपली मायबोली ठरलेली आहे. माती, मायभूमी आणि मातृभाषा असा हा जीवनाचा त्रिकोणच तयार होतो असेच म्हटले पाहिजे. म्हणजे असे की माती जन्म देते, अन्न देते, मायभूमी आसरा देते, तर मातृभाषा ही जन्मापासूनच संस्काराचे बाळकडू पाजून आपणास अनुभवाचे बोल शिकवित असते. म्हणून ही मायबोलीच जर आपण अंगीकारली नाही आणि इतर कितीही भाषा आपण बोलत असू तर त्याने आपले आयुष्य समृद्ध होऊ शकेल का? मित्रांनो, आपल्या जन्माने आपल्याला लाभलेली ही मायबोली म्हणजेच आपली मराठी भाषा ही किती प्राचीन आणि वैभवशाली आहे. माऊली ज्ञानेश्वरांनी आपल्या मायबोलीचे किती गोडवे गायले आहेत हे आपण जाणतात. माझा मराठाची बोलू कौतिके, अमृतातेही पैजा अजिंक्ये, ऐशी अक्षरे रसिकी मेळविन, किंवा साहित्य सोनियाच्या खाणी, उघडवी देशीची या औक्षवणी, विवेक वेलीची लावणी होदे सैंध. असे म्हणताना माऊलींनी मायबोली मराठीचे असे हे गोडवे 12व्या शतकामध्ये गायले आहेत. आणि याच वेळी ज्ञानेश्वरी या रसाळ ग्रंथाचे लेखन करूनही माऊलींनी आपल्या मराठी साहित्यामध्ये समृद्धीचे पहिले दालनच उघडे केले आहे. यानंतर मग संत नामदेवादी संतांपासून ते संत शिरोमणी तुकारामांपर्यंत यामध्ये अशी भर पडत जाऊन आपलं मराठी सारस्वत हे अधिकच समृद्ध होत गेलेलं आहे. त्यामुळेच या प्राचीन संत मंडळींचे हे साहित्य म्हणजे आपल्या मायबोली मराठी भाषेचं एक अनमोल लेणच ठरलेलं आहे. परंतु दुर्दैवाने आज रोजी आपल्या याच मायबोली मराठीची काय अवस्था झालेली आहे आपण जाणतात. हल्ली मराठीतून शिक्षण घेणं म्हणजे मागासलेपणा समजला जातो. मित्रांनो, मान्य आहे की जगातील ज्ञानाचा बराचसा खजिना इंग्रजी भाषेतून असेलही, परंतु आपल्या मायबोलीतून देखील आपण फार काही मिळवू शकतो हे रशिया जपानसारख्या राष्ट्रांनी सिद्ध केलेलंच आहे. म्हणूनच यातून मला हे सांगावंसं वाटतं की आपली संस्कृती ही आपणच जपली पाहिजे. म्हणजेच आपल्या मायबोलीला आपल्याला जिवंत ठेवता आलं पाहिजे, तिला आपल्याला जपता आलं पाहिजे. एवढेच आजच्या विचारमालेतून मला आपल्यासमोर स्पष्ट करायचे आहे. तेव्हा आजच्या विचारमालेतील हे विचार आपणास आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. आपला आभारी आहेच. धन्यवाद.